मध्ये नामचिंतन हा त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्यानंतर काय फल प्राप्त होते महाराज वर्णन करत असताना जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नावी जी गाती ऐकती सादर पवित्र हरिकथा कथेचं महिमान वर्णन करत असताना सांग एका ठिकाणी तर फारच सुंदर वर्णन करतात महाराज म्हणतात जे कथेमध्ये आले त्यांचा उद्धार होते यात शंका नाही पण या कथा भागीरथीमध्ये ते स्नान करतात त्यांच्या पूर्वजांचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही कोणाचा उद्धार होतो कथा भागीरथी स्नान जे करते त्यांचे उद्धरती पूर्वज महाराज वर्णन करताना या गंगेमध्ये जो स्नान करेल त्यांच्या पूर्वजाचा उद्धार झाल्याशिवाय राहत अशी ही दिव्य कथा भगवान परमात्म्याची आज तृतीय दिवसाचं वाक्पुष्प आपल्याला प्रभू चरणी समर्पित करावयाचं आहे. काल कथेमध्ये पाहत असताना आपण श्रीमद भागवत कथा याची परंपरा पाहिली. ही कथा कुठून निर्माण झाली याचं चिंतन पाहिलं आणि ती कथा पाहत असताना साक्षात मुख्य महाविष्णू यांच्यापासून ही परंपरा निर्माण झाली आणि ती कथा निर्माण झाल्यानंतर मुख्य महाविष्णूने ते ब्रह्मदेवाला प्रतिपादन करून सांगितले. ब्रह्मदेवाने ते नारद महर्षीला सांगितली. नारद महर्षींनी व्यास महर्षीला सांगितली. व्यास महर्षींनी आपले जे पुत्र शुकाचार्य महाराज त्यांना प्रतिपादन करून सांगितले आणि शुकाचार्य महाराजांनी ती कथा राजा परीक्षिताला प्रतिपादन करून सांगितली. काल शौनकादिक ऋषींनी सूतजी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज परीक्षित तर राजा होता आणि राजा असल्यानंतर त्याला काय प्रसंग निर्माण झाला की ही कथा श्रवण करा वाटली. त्यावेळेस वर्णन करत असताना सांगतात काल आपण कथेचा थोडा भाग पाहला कशा पद्धतीने परीक्षित राजाचा जन्म झाला आणि परीक्षित राजाचा जन्म झाल्यानंतर परीक्षित राजा दिग्विजय यात्रा करण्याकरता गेले. ज्यावेळेस पांडवांचं स्वर्गारोहण झालं परीक्षित राजाला राजसिंहासनावर बसवण्यात आलं आणि त्यावेळेस आपल्या सीमा सुरक्षित आहेत का नाही हे पाहण्याकरता राजा त्यावेळेस दिग्विजय यात्रा करण्याकरता निघाला आणि दिग्विजय यात्रा करत असताना त्यांच्या दृष्टीमध्ये एक दृश्य पडलं. इथपर्यंत कथेचा भाग आपण पाहला. काय दृश्य पडलं? एक शुभ्र वर्णातील बैल एकाच पायावर उभा होता. त्याच्या जवळच एक शुभ्र वर्णातील गोमाता डोळ्यातून अश्रू ढाळत होती. त्या बैलाच्या जवळच एक शूद्र वर्णातील परंतु राजवस्त्र परिधान केलेला एक पुरुष हातामध्ये चाबूक घेऊन त्या बैलाला मारहाण करत होता आणि तो बैल तो वृषभ भीतीने मलमूत्र त्याग करत होता. हे तत्व आहे बरं का याच्यामध्ये. रूपकात्मक केलेली कथा. गोमाता म्हणजे साक्षात पृथ्वी.
गोमाता म्हणजे पृथ्वी माता. वृषभदेव म्हणजे धर्म. त्या धर्माचे 3 पाद नष्ट झाले होते. तप, शौच, दया हे 3 पाद नष्ट झाले. एकच पाद शिल्लक होता, तो म्हणजे सत्य. कारण सत्य कधी नष्ट होत नसते. नवे दुसऱ्या भागात सांगायचं म्हणजे जे नष्ट होत नसते त्याला सत्य म्हणत असतात. जे नष्ट होत नाही त्यालाच काय म्हणतात? सत्य असं. धर्माचा एकच पाय शिल्लक होता, तो म्हणजे सत्यरूपी. त्यावेळेस तो शूद्र वर्णातील असलेला राजवस्त्र धारण केलेला पुरुष हातामध्ये चाबूक घेऊन त्या वृषभाला म्हणजे धर्माला चाबकाने फटके मारत होता. म्हणजे काय झालं? हे कलियुग धर्मावरती घाव घालणार आहे. काय करणार आहे? जिथे जिथे धर्म कार्य चालत असेल ते नष्ट करण्याकरता प्रयत्न करणार कोण असेल तर हे कलियुग असणार. ते कलियुग तुम्हाला प्रत्यक्ष दिसणार नाही. कारण कलियुग हे दृग्गोचर होत नाही, इंद्रियांना गोचर होत नाही. ते एखाद्या व्यक्तिविशेषाचा आश्रय घेऊन त्याच्या माध्यमातून आपलं काम करून घेईल. ते प्रत्यक्ष दिसणार नाही. एखादा व्यक्तिविशेष एखाद्या व्यक्तीमध्ये ते अंतर्भूत होते आणि अंतर्भूत होऊन त्याच्या माध्यमातून ते काम करून घेते. आणि ज्या शरीराचा आश्रय करते, ज्या शरीराचा आश्रय करते ते शरीर दोषयुक्त असते. या शरीराचा, पवित्र शरीराचा आश्रय नाही करत. ते काय करते? अपवित्र शरीराचा आश्रय करते. ते कशा कशाने अपवित्र होते, कशा कशामध्ये कलियुगाचं वास्तव्य आहे ते आपण चिंतन पाहू. काय प्रसंग निर्माण झाला? त्यावेळेस परीक्षित राजा तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर पाहिलं त्या धर्माला तो शूद्र वर्णातील राजवस्त्र धारण केलेला पुरुष चाबकाने मारहाण करत असताना पाहिल्यानंतर राजाच्या अंतःकरणामध्ये दुःख झालं. राजा तिथे गेला आणि म्हणायला लागला, महाराज आपण कोण आहात? आणि माझ्या या नगरीमध्ये, माझ्या राज्यामध्ये आपण दुर्बल प्राण्यावर अत्याचार का करत आहात? आणि या ठिकाणी मी पांडव वंशामधील राजा परीक्षित असल्यानंतर माझ्या समोर जर दुर्बल प्राण्यावर अत्याचार होत असेल तर माझ्या क्षत्रिय वंशाचा धिक्कार आहे. क्षत्रिय लोकांचं फार अलौकिकत्व होत. त्यावेळेस कलियुग म्हणायला लागलं, मी ईश्वर इच्छेनुसार या ठिकाणी प्रगट झालेलो आहे. जे काल आहे या कालाचं स्वरूप ही ईश्वरच आहे. काल कुठून निर्माण झाला? ईश्वरापासून निर्माण. आणि ईश्वर इच्छेने मी या ठिकाणी प्रगट झालेलो आहे. सत्ययुग संपल्यानंतर त्रेतायुग लागते, त्रेता संपल्यानंतर द्वापार लागते, द्वापार लागल्यानंतर कलियुग लागते. ईश्वर इच्छेने या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही महाराज इथं आलात याच्याबद्दल काही शंका नाही, पण या ठिकाणी येऊन या दुर्बल प्राण्यावर अत्याचार का करता? त्यावेळेस कलियुग म्हणायला लागलं, माझं कार्यच ते आहे. कलियुगाचं कार्य काय आहे? दुर्बल प्राण्यावर, दीन दुःखितावर अत्याचार करणं हे माझं कर्तव्य आहे. कलह निर्माण करणं हे माझं काम आहे. भांडण, तंटे
वादविवाद हे माझं स्वरूप आहे. त्यावेळेस परीक्षित राजा म्हणायला लागला, हे तुमचं स्वरूप आहे तर तुम्हाला माझ्या राज्यामध्ये राहता येणार नाही, तुम्ही इथून चालते व्हा. त्यावेळेस कलियुग म्हणायला लागलं, हे राजन, तुम्हाला म्हणत आहेस इथून चालते व्हा, पण राजा लक्षात घे, जिथपर्यंत दृष्टी टाकत आहे तिथपर्यंत तुझीच सत्ता आहे, मी जाऊन कुठे जायचं. त्यावेळेस वर्णन करत असताना सांगितलं, राजा मला काहीतरी आश्रय दे, मी कुठे राहायचं. शरण आलं कलियुग. का? त्याचं कारण होतं. परीक्षित राजाने त्याला सांगितलं, तू जर इथून गेला नाहीस तर तुला मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल. कलियुग शरण आला, मला क्षमा करा, माझ्याकडून अपराध झाला. आणि शास्त्राचा नियम आहे, शरण आलेल्याला मरण देता येत नाही. क्षमा केली. महाराज तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मी राहतो. मग त्यावेळेस परीक्षित राजाने काही ठिकाणं दिली. त्याच्यामध्ये पहिलं ठिकाण दिलं द्यूत क्रीडा. कोणतं आहे? जे लोक द्यूत क्रीडा खेळतात, द्यूत क्रीडेचा आश्रय करतात, त्या लोकांमध्ये कलियुग आश्रय करून राहतात. लक्षात घेतलं? जे द्यूत क्रीडा खेळतात, द्यूत म्हणजे संस्कृत शब्द आहे. द्यूत शब्दाचा अर्थ आहे फसवा फसवीचे खेळ. काय असतात? फसवा फसवीचे खेळ. त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत. आता त्याचं स्वरूप बदललं. आता तो स्वरूप बदलून त्याचं नाव आलं पत्ता. काय खेळत त्याला? आता पत्ता खेळला. गंजी पत्ता. ते बरोबर आहे. गंजीला असं विसरून गेलो होतो. पत्ता म्हणजे हल्ली मुक्काम होईल ते, नाही? गंजी पत्ता. पण त्याचंही स्वरूप बदललं हो. आता काय झालं, लोक ऍडव्हान्स झाली. लोक एवढी ऍडव्हान्स झाली, लोकांना आता पत्ता खेळणं सोडून दिलं. लोक मोबाईलात दंग झाले. मग त्या गंजी पत्त्याला वाटलं आपलं तर आयुष्यच संपलं. कलियुगाने ऍडव्हान्स रूप धारण केलं. त्यानं स्वरूप बदललं आणि ते जाऊन बसलं मोबाईलमध्ये. त्याला नाव पडलं जंगली रमी. काय नाव पडलं? जंगली रमी. मलाही कळत नव्हतं बरेच दिवस याला जंगली रमी काय म्हणतात. पण नंतर मी त्याचं चिंतन केलं, मग माझ्या लक्षात आलं. आता जंगली रमी खेळतात कुठे? लोक शहरामध्ये बसलेले असतात, आपल्या घरामध्ये बसलेले असतात आणि हातामध्ये ते मोबाईल घेतात आणि त्याच्यावर जंगली रमी खेळतात. पण त्याला नाव जंगली काय दिलं? त्याचं तत्व आहे, ते खेळता खेळता एक दिवस माणसाला जंगलाची वाट दाखवते, म्हणून त्याला जंगली रमी म्हणतात. कशाची वाट दाखवते? जंगलाची वाट दाखवते. फसवा फसवीच्या खेळामध्ये क्षणभर असं वाटते आपल्याला काहीतरी लाभ प्राप्त होईल, पण तो लाभ क्षणिक लाभ असते. माणसाच्या संपूर्ण संपत्तीची त्याच्यामध्ये हानी असते. ते आपल्या लक्षात येत नाही. तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये आपलं अडत मार्केट होतं की नाही? लोक काही विकायला जातात, काही धान्य वगैरे विकायला गेले, मग तिकडनं येताना त्यांच्या समोरच ते काळी गोटी, लाल गोटी पाहिलं का तुम्ही? ते बसले ते त्याच्यात. ते शॉर्टकट श्रीमंत होण्याचे मार्ग वाटत लोकायला. हा धान्य विकून आला की ते समोरच बसलेले असायचे. पहिले काही 20 रुपये लावले, 40 रुपये लावले की दुप्पट असायचे त्याच्यात, 40चे 80. आणि पहिले 3-4 डाव तुम्हाला जिंकू देत जात. ते काय करत? ते जिंकू देत जात. तुम्ही 40 लावले की तुम्हाला लगेच 40चे 80. याला आनंद वाटे. 40चे 80 झाले. मग ते असं करता करता ते पहिल्यांदा भरपूर जिंकू देत. जिंकल्यावर तुम्हाला घरी नाही जाऊ देत जात. ते घरी नाही जाऊ देत. तुम्हाला पूर्ण खेळ खेळावाच लागेल. असं कसं मधात खेळ सोडून जातात? खेळ मधात सोडता येते का?
सोडून देतात का लोक? मग ते खेळता खेळता मग शेवटी ते काय करत, पहिल्यांदा जिंकू दे, आणि जो मागून त्यांची लागली त्यांच्यात ते त्यांचेच असत. अरे ते मागे उभे राहिलेले कोण असतात, ते बाजूने त्यांचेच असतात ते सगळे. आणि मग हळूहळू जो आपल्याकडची रक्कम घेणं लावतात, पूर्ण रक्कम समाप्त झाल्याशिवाय आपल्याला घरी जाऊ देत नाही. काय करत, फसवा फसवीचा वास्तव्य आहे. कुणाचं आहे? कलियुगाचं वास्तव्य. द्यूत क्रीडा. दुसरा आहे मद्यपान. कलियुगाला ठिकाणं दिले बरं, पुढचं दिलं मद्यपान. मद्यपान म्हणजे मदिरा प्राशन, म्हणजे दारू पिणे. याच्यामध्ये वास्तव्य आहे. कोणाचं वास्तव्य आहे? कलियुगाचं वास्तव्य आहे. का वास्तव्य आहे? दारू पिल्यानंतर माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. काय होते? माणसाच्या बुद्धीचं नियंत्रण संपून जाते. म्हणून त्याच्यामध्ये वास्तव्य आहे कलियुगाचं. मदिरेमध्ये कोणाचं वास्तव्य? तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात. एकदा काय झालं, पूर्वी पहिले मी बसनं जास्त प्रवास करायचो. कुठे निघालो की बसनं जायचो विठ्ठलवाडी. मग ते बसनं जात असताना प्रसंग पडायचा, सगळ्याच प्रकारचे लोक भेटायचे. एका दिवशी जात असताना काय झालं, एका गावचा बाजारच होता त्या दिवशी. आता बाजार म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे मोठं कठीण काम राहते. बसमध्ये बसल्यानंतर तसं तर कोणी जागाच देत नाही, महाराज लोक नाही. काय अडचण होते काय सांगणार आहे. मग ते प्रसंग असा आला, एक गृहस्थ होता, तोने त्याच्या अंतःकरणात फार दया आली. तोने महाराज इकडे जागा नसेल तर इकडे या. मला काही वाटलं, मला वाटलं बा बरा दिसतोय. गेलो मी, बसल्यानंतर बस लागली, सगळं चालू झालं. चालू झाल्यानंतर थोडं पुढे गेलो, तो माझी मांडी खाजवायला लागला. मी म्हटलं का भाऊ, म्हटलं तुम्ही माझी मांडी कशाला खाजवता? फुल दारू पिलेला होता, पूर्ण मद्यप्राशन केलं, बुद्धीचं नियंत्रण कसं केलं, माझी मांडी खाजवायला लागला. म्हटलं माझी मांडी कशाला खाजवता? तो म्हणे हे तुमची आहे तर माझी मांडी कुठे गेली? काय म्हणे, हे जर तुमची मांडी आहे तर माझी कुठे गेली म्हणे. काय झालं, माणसाच्या बुद्धीचं नियंत्रण समाप्त झालं. मद्यप्राशन केल्यामुळे माणसाच्या बुद्धीवर नियंत्रण राहत नाही, त्याला सदसद विवेक बुद्धी जागृत राहत नाही. काय सत्य काय असत्य याचा विवेक जागृत राहत नाही. व्यसन कोणतंही असू द्या, त्या व्यसनापासून शेवटी काय होते, मानवी शरीराची हानी होते. एका जणाला मी सांगितलं असं, म्हटलं अरे गड्या, एक मुलगा होता, तरुणच मुलगा होता, त्याला म्हटलं तंबाखू खाणं गड्या व्यवस्थित गोष्ट नाही का, तंबाखू खाऊ नको. तो महाराज तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो. हे तंबाखू कोण खाऊ राहिलं? म्हटलं तू. पैसे कोणाचे आहे? म्हटलं तुझे. माझे पैसे, माझा तंबाखू खाऊन मी राहिलो, बिमार झाला तर कोण पडेल? म्हटलं तू. तुम्हाला अडचण काय म्हणे? सांगा काय उत्तर, तुम्हाला अडचण काय म्हणे या गोष्टीची? मग म्हटलं कडे ही गोष्ट चांगली नाही. तो म्हणे माझ्या बाबालाही घाबरत नाही म्हणे, तुम्ही कुठे काढले? काही मुलं फार कठीण आहे. आणि तेवढ्यात प्रसंग असा निर्माण झाला, तो तंबाखू घोटायला लागला. तंबाखू घोटत असताना आमचा जेव्हा संवाद चालू, तेवढ्यात त्याचे बाबा तिथे आले. तर बाबा आल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला, यानं तो तंबाखू लपून ठेवला. तंबाखू लपवल्यानंतर प्रसंग पहा तुम्ही. त्यावेळेस मी म्हटलं त्याला, का रे तू तर म्हणस बाबाला घाबरत नाही, आता कसा तंबाखू लपवला? तो ने बाबाला नाही घाबरत, बाबा अर्धा तंबाखू मागतात म्हणे आपला, बाबाला नाही घाबरत म्हणे.
ते अर्धा मागतात म्हणून लपवला म्हणे. मी कशा करता सांगत होतो, तत्व असं आहे की हे व्यसन जे आहे, व्यसनामध्ये आपलं तर जीवन दुःखी होतेच, पण आपलं कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना, व्यसने हे सगळे सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना. तुकड्या दास म्हणे ऐकाना, नित्य प्रभूचे भजन करा. व्यसने सगळे सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना. लोभ करा सर्वांचा सर्वांचा, लोभ करा सर्वांचा सर्वांचा, भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव देवाचा जीवाचा, ऐका हा भाव देवाचा जीवाचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. व्यसने सगळी. महाराज वर्णन करतात, तुकडोजी महाराजांचं भजन आहे. महाराज सांगतात, तुकड्या दास म्हणे ऐकाना, नित्य प्रभूचे भजन करा. नित्य प्रभूचे भजन करा. व्यसन पाहिजे हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, व्यसन तर करा, पण भजनाचं व्यसन असतं. व्यसन पाहिजे. कोई पियो रे पियाला राम रस का, कोई पियो रे पियाला श्याम रस का. महाराज वर्णन करतात, व्यसने सगळी सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना. व्यसने हे सगळे सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना. लोभ करा सर्वांचा सर्वांचा, लोभ करा सर्वांचा सर्वांचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका हा भाव देवाचा जीवाचा, ऐका हा भाव देवाचा जीवाचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. भक्ती विना उद्धार नाही कोणाचा. महाराज वर्णन करत असताना सांगतात, व्यसने सगळी सोडून द्याना सरळपणाचे जीवन जगाना. बाकीचा विषय सोडा, पण बऱ्याच ठिकाणी पाहतो बाकीच्या लोकांचा विषय फार गौण, पण आमचेच कीर्तनकार प्रवचनकार मी बऱ्याच वेळा असे पाहिले, कीर्तन करत असताना प्रवचन करत असताना एखादी पुडी खाऊन किंवा व्यासपीठावरून उतरल्यानंतर तंबाखू खाणे इत्यादी क्रिया करताना दिसतात. समजायचं कलियुगाचं वास्तव. काय समजायचं? जर आपल्या चित्तामध्ये त्या व्यसनाविषयी आसक्ती असेल तर त्याच्यावर वास्तव्य आहे. कोणाचं वास्तव्य आहे? त्याच्यामध्ये कलियुगाचं वास्तव्य आहे. जीवनामध्ये त्याग करावा लागेल.
जोपर्यंत आपण त्याग नाही करणार तोपर्यंत निस्पृह आनंदाची प्रतीती येणार आहे. ते आपल्याला करावंच लागेल, त्याच्याशिवाय जीवनामध्ये प्राप्ती होते. व्यसनामध्ये प्रगट करतात येते या ठिकाणी. एका ठिकाणी तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार सुंदर सांगतात. क्या किया क्या किया क्या किया